नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत न्यायमूर्ती चांदीवाला आयोग आव्हान सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा कारवाईनंतर लावल्या गेलेल्या 100 कोटीचा आरोपाची तब्बल 11 महिने चौकशी करण्यात आली होती आणि 1400 पानांचा अहवाल 4 वर्षापूर्वी सरकारला सादर करण्यात आला, मात्र तो अजूनही जाहीर करण्यात आले नाही। देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकीकरणबाबत चर्चा टाळल्या। सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे। तसेच खरात प्रकरण आणि ऑपरेशन टायगर संदर्भात निष्पक्ष चौकशी मागणी करत आहेत। कोणत्याही नेत्याला किंवा आमदाराला वाचवू नये, अशी दोषी कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले। नवी मुंबईमध्ये आयोजित मछली भोजन महोत्सव नितेश राणे यांनी सहभाग घेतला। यावेळी उरणे आमदार महेश बालदी देखील यांच्यासोबत उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान राणे यांनी माध्यशीय संवाद मांडताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयावरील आपले मत मांडले। उल्लेखनीय क्षेत्र आयोजित या महोत्सवात ते म्हणाले की मध्यस्थ विभागाद्वारे राज्यभर फिश पाव स्टॉल सुरू करण्यात येणार आहेत। वडापावसारख्या या स्टॉलमुळे मुख्य शहरामध्ये योजना निर्मित होईल, तसेच नागरिकांनी पौष्टिक आणि सर्वच उपहार मिळेल। नागपूरमध्ये एअरपोर्ट मेट्रो स्टेशन जवळ मेट्रो ट्रॅकवर सेहा नावाचा एक जंगली प्राणी दिसल्याने हडकंप उडला। मेट्रो प्रशासनाने त्वरित ट्रायझेड ट्रीटमेंट सेंटर कॉल करून ही माहिती दिली, ज्यावरून वन विभाग टीम घटनास्थळी पोहोचली। मेट्रो ट्रॅकवर सुमारे 5 किलोमीटरपर्यंत जंगली प्राण्यांचा पाठलाग करून रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले। वनरक्षक प्रतीक घाटे आणि चेतन बारस्कर यांनी जाळे लावून सेहा सुरक्षितपणे पकडला। या संपूर्ण घटनेत प्राणी सुरक्षित होता आणि त्याला कोणतीही इजा झाली नाही। तसेच वन विभाग त्वरित कारवाईमुळे सभ्य मेट्रो अवघात टळले। तात्पुरते वन विभाग सेहा यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले। या घटनेनंतर शहरात वन्यजीव वाड्या आणि उपस्थितीबाबत आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले। नागपूर क्राईम ब्रांच युनिट 5च्या टीमने गांजा तस्कर प्रकरणात मोठी कारवाई करत एका युवक आणि एका महिलेला अटक केली आहे। पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती की कलमना पोलीस ठाण्यात हर्दीत एक युवक ॲक्टिवावर बसून गांजा विक्रीसाठी उपस्थित आहे। घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी आरोपी तपासणी केली। त्याच्याकडून सुमारे 961 ग्राम गांजा, ॲक्टिवा आणि एक मोबाईल फोन जप्त केले। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 64,000 रुपयांपर्यंत असल्याची सांगितली जात आहे। पुढील चौकशीत आरोपी सांगितले की हा गांजा त्याला एका महिलेकडून मिळाला होता। तत्पूर्वी पोलिसांनी शांतीनगर परिसरातून त्या महिलेलाही अटक केली। महिला आरोपी खुलासा केला की तिला गांजा एका व्यक्तीकडून पुरवला जात होता। त्याची आतापर्यंत पोलीस शोध घेत होती। सध्या दोन्ही आरोपी विरुद्ध NDPS ॲक्ट अंतर्गत प्रकरण नोंदवलं असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। पाहत रहा नागपूर समय न्यूज। धन्यवाद।